नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया एका संस्कृत श्लोकाने. श्लोक असा आहे, नहि सुप्तस्य सिंहस्य नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगा प्रविशन्ति मुखे मृगा. म्हणजे झोपलेल्या सिंहाच्या तोंडी देखील स्वतः हरिण जात नाही किंवा त्याला भूक लागली आहे म्हणून स्वतः हरिण त्याच्या तोंडात जात नाही. म्हणजेच याचा अर्थ असा आहे मित्रांनो, कितीही इच्छाशक्ती असली तरी नुसती इच्छा असून फायदा नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतं, काम करायला लागतं. तर मित्रांनो, आजारांविषयी पण असंच आहे. तर काही काही आजार असे असतात की ज्यामुळे व्यक्ती समोर यायला किंवा पुढाकार घ्यायला भीतीने म्हणा, संकोचीने म्हणा किंवा लोक काय म्हणतील या भीतीने पुढाकार घेत नाही किंवा औषधासाठी पुढे जात नाही. आणि बरेचसे आजकाल जे आजार आहेत त्याला औषधं उपलब्ध असून जर भीतीपोटी, लाजेपोटी, संकोचपोटी आणि समाज काय म्हणेल याच्यासाठी जर आपण पुढाकार घेत नसू तर तो आजार तसाच राहतो आणि त्याने आयुष्य प्रभावित होतं. तर मित्रांनो, आज आपण एका अशा आजाराविषयी चर्चा करणार आहोत ज्याच्यासाठी निर्मूलनासाठी खूप प्रयत्न चालू आहेत आणि बरंचसं यश देखील मिळालेलं आहे. तर आणि कुठल्याही आजाराचं मित्रांनो निर्मूलन होण्यासाठी शोध मोहीम जी आहे, शोध अभियान जे आहे ते खूप आवश्यक असतं. तर यासाठीच आज आपण एक विशेष कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. तुमच्यासाठी एक विशेष कार्यक्रम घेऊन आलेलो आहे. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे कुष्ठरोग शोध अभियान. कुष्ठरोग शोध अभियान जो 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर ही मोहीम, हे जे अभियान आहे ते सरकारतर्फे राबवलं जातं. तर आणि या महत्त्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खास पुण्याहून आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार. स्वागत आहे कार्यक्रमात. मित्रांनो, डॉक्टर साहेबांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर संदीप सांगळे सर, आपण अतिरिक्त संचालक आहात महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य कुटुंब कल्याण कार्यालय पुणे येथे. आणि शिक्षणाविषयी सरांच्या सांगायचं झालं तर सरांनी MBBS केल्यावर पुण्यातील सुप्रसिद्ध BJ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय येथून पुढे MD केलं. MD PSM म्हणजेच प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन, ज्याला आपण रोग प्रतिबंधात्मक व सामाजिक औषधशास्त्र या विषयामध्ये सरांनी MD ही पदवी प्राप्त केली. आणि विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे सरांनी पुणे विद्यापीठामध्ये या परीक्षेमध्ये, MDच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. सर, खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे सर तुमचं. आणि सरांच्या अनुभवाविषयी सांगायचं झालं तर सरांकडे भरपूर अनुभव आहे, वेगवेगळ्या क्षेत्रात सरांनी काम केलेलं आहे. सुरुवात करूया जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO साठी, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसाठी आपण पोलिओ सर्व्हेलन्स मेडिकल ऑफिसर म्हणून मध्य प्रदेशमध्ये 2005 ते 2009 मध्ये आपली सेवा दिलेली आहे. पुढे बीड अहिल्यानगर येथे जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून देखील आपण आपली सेवा प्रदान केलेली आहे. आणि साल 2023 ते साल 2025 पर्यंत आपण सहसंचालक क्षयरोग व कुष्ठरोग या विभागात आपण कार्यभाग सांभाळत आणि समाजाला आपली सेवा दिली. असे बहुगुणी डॉक्टर आज आपल्या भेटीला आलेले आहेत. शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. नमस्कार सर, पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजचा आपला विषय आहे कुष्ठरोग शोध अभियान. तर ह्या विषयाचं महत्त्व काय आहे, आपण हे अभियान का साजरं करतो आणि आपल्यासमोर काय उद्दिष्ट आहे जेव्हा आपण हे अभियान राबवतो, त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. कुष्ठरोग शोध अभियान, ज्याला आपण लेप्रसी केस डिटेक्शन कॅम्पेन म्हणतो, जे महाराष्ट्रामध्ये सध्या 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीमध्ये राबवण्यात येत आहे. कुष्ठरोग निर्मूलनाच्या दृष्टीने समाजातील ज्या निदान न झालेले कुष्ठरोग आहेत, कुष्ठरुग्ण आहेत, तर त्यांचा शोध घेऊन, घरोघर सर्वेक्षणाद्वारे शोध घेऊन त्यांना तात्काळ त्यांचं निदान करून त्वरित उपचाराखाली आणणे आणि या संसर्गाची साखळी खंडित करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आणि सर, जर कुष्ठरोगाविषयी जर
जागतिक प्रमाण जगामध्ये किती आहे कुष्ठरोगाचं म्हणजेच लेप्रेसीचं, आणि भारतात त्याचं प्रमाण किती आहे, आणि त्याहून पुढे महाराष्ट्रात किती प्रमाण आहे, किंवा आपले जे जिल्हास्तरीयवर पण किती प्रमाण आहे किंवा कसं आहे, त्याविषयी देखील आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. कुष्ठरोग तसं पाहिलं तर हा अतिप्राचीन काळापासून ज्ञात असलेला आजार आहे. चरक संहितेमध्ये, सुश्रुत संहितेमध्ये देखील याचा उल्लेख झालेला आढळून येतो. आणि सद्यस्थितीमध्ये मल्टी ड्रग ट्रीटमेंट सुरू झाल्यापासून कुष्ठरुग्ण हे कमी प्रमाणात आढळून येत आहेत. परंतु जागतिक पातळीवर जर आपण पाहिलं तर अजूनही साऊथ ईस्ट एशिया रिजनमध्ये म्हणजे पूर्ण जगाच्या तुलनेमध्ये साधारणतः 72 ते 73% ह्या केसेस आढळून येत आहेत. अमेरिकन रिजनमध्ये पण 12 ते 13% केसेस आढळून येत आहेत. आणि आफ्रिकन रिजनमध्ये देखील केसेस ह्या आढळून येत आहेत. आणि ओव्हरऑल देशांच्या बाबतीत जर पाहिलं तर भारत, इंडोनेशिया आणि ब्राझील या 3 देशामध्ये सध्या सर्वात जास्त केसेस ह्या आढळून येत आहे. भारताच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर केसेसची संख्या ही काही वर्षामध्ये खूप कमी झालेली आहे. परंतु अजूनही कुष्ठरुग्ण आपल्याला आढळून येत आहेत. आणि त्यामध्ये जे 5 राज्य आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिसा आणि चंदीगड या ठिकाणचा हा प्रिव्हॅलन्स रेट जो कुष्ठरोग रुग्णांचा आहे तो सध्या 1च्या वर आहे. आणि साधारण जिल्हास्तरीयवर महाराष्ट्रात कसं आहे, काय महाराष्ट्रामध्ये कुष्ठरोग म्हणजे व्हेरिएबिलिटी याच्यामध्ये आढळून येते प्रिव्हॅलन्स रेटमध्ये. कुष्ठरोग हा आपण साधारणतः दर 10,000 लोकसंख्येमागे किती रुग्ण आढळतात त्याला आपण प्रिव्हॅलन्स रेट म्हणतो. तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः 15 जिल्हे असे आहेत की ज्यामध्ये कुष्ठरुग्ण हे जास्त आढळून येतात. यामध्ये विदर्भातील काही जिल्हे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आहेत आणि पालघर, रायगड, सातारा, धाराशिव, वाशिम हे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये अजूनही थोडं प्रमाण हे अजूनही त्या मानाने जास्त आहे, परंतु तुलनेने कमी झालेलं आहे. बरोबर, महत्त्वाची अशी बाब सरांनी आपल्याला सांगितलेली आहे. आणि सर थोडंसं सुरुवातीपासून सुरुवात करूया. सर्वात पहिले हे कुष्ठरोग म्हणजेच लेप्रेसी म्हणजे काय ते आम्हाला सांगा, आणि थोडक्यात थोडा बहुत आम्हाला कुष्ठरोगाचा इतिहास पण सांगा. कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे पूर्वी ज्या समजुती वगैरे होत्या तशा काही नाही. हा एक जीवाणूमुळे होणारा आजार आहे. हा एक सांसर्गिक आजार आहे, परंतु याचा हा कमी प्रमाणात सांसर्गिक आहे. म्हणजे जसं व्हायरल फिवर किंवा क्षयरोग वगैरे हे जास्त संसर्गजन्य आहेत, त्या तितका संसर्गजन्य हा आजार नाही आहे. आणि हा जीवाणूमुळे होणारा असल्यामुळे अनुवांशिक किंवा ज्या आपल्याकडे अंधश्रद्धा वगैरे आहे तसा कोणताही प्रकारचा आजार नाही. हा प्रामुख्याने त्वचा आणि आपले मज्जातंतूवर आघात करतो आणि त्यानुसार मग आपल्याला लक्षणं आढळून येतात. आणि जसं तुम्ही म्हटलात तर आम्हाला थोडंसं अजून सविस्तर जाणून घ्यायला आवडेल की कुष्ठरोग का होतो, म्हणजे कारण काय, त्याचा प्रसार कसा होतो आणि साधारणतः कुठली लक्षणं त्यात आढळून येतात ते देखील कृपया आम्हाला सांगा. हा उपचार न घेतलेला आणि सांसर्गिक प्रकाराचा जर कुष्ठरोगी असेल तर त्याच्यापासून त्याच्या सहवासितांना कुष्ठरोग होऊ शकतो. होतच असं नाही. सांसर्गिक कुष्ठरुग्णाचं प्रमाण पण खूप कमी आहे. आणि जे संपर्कामध्ये आलेले आहे ज्याला आपण फ्रिक्वेंट कॉन्टॅक्ट आणि क्लोज कॉन्टॅक्ट म्हणजे सततचा सहवास आलेला आणि जवळचा सहवास जर आलेला असेल तर होऊ शकतो. फक्त हस्तांदोलन केलं किंवा जवळ मिठी मारणे किंवा त्याच्याशी जेवण वगैरे एकत्रित करणे या प्रकाराने कुष्ठरोग पसरत नाही. आणि सर लक्षणांविषयी अजून काही तुम्हाला सांगता येईल का? की कुष्ठरोगाची लक्षणे ही त्याच्यामध्ये फिक्कट रंगाचे शरीरावर चट्टे येणे, ज्याच्यामध्ये न दुखणारा चट्टा, न खाजणारा चट्टा आणि बधीर ज्याला संवेदना नाही अशा प्रकारचा चट्टा असला तर त्याला आपण संशयित कुष्ठरुग्ण म्हणू शकतो. आणि मग जर ते चेतातंतू वगैरे जर त्याच्यामध्ये त्याचे प्रभावित झालेले असेल तर हातापायांना मुंग्या येणे किंवा शरीरावर बारीक गाठी येणे किंवा मग जर त्याच्या पुढच्या स्टेजमध्ये जर असेल तर म्हणजे हातामध्ये पायामध्ये कमजोरी येणे आणि हातामध्ये एखादी वस्तू जर धरली तर ती आपल्या हातातून निसटून जाणे किंवा पायातील चप्पल आपोआप निसटून जाणे अशा प्रकारची लक्षणे सर्वसाधारणपणे दिसून येतात. भोवया, आपल्या जे डोळ्याच्या वरती भोवया आहे ते केस नाहीसे होणे अशा प्रकारचे लक्षणे हे आढळून येतात. सरांनी आपल्याला दाखवायला छायाचित्र देखील आणलेली आहेत. ती छायाचित्र बघितल्यावर आपल्याला कुष्ठरोग म्हणजे काय किंवा लेप्रेसी म्हणजे काय त्याची जाणीव होईल किंवा तो आपल्याला लक्षात येईल. आणि आसपास असे काही जर रुग्ण असतील किंवा बाधित व्यक्ती असेल, संशयित व्यक्ती असेल तर
त्याला उपचार घेण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन करता येईल किंवा शासकीय नोंद पण होणं गरजेचं आहे, त्याविषयी सरांकडून आपल्याला अजून जाणून घ्यायचं आहे. आणि सर, अजून एक मनामध्ये प्रश्न असतो की कुष्ठरोग हा अनुवंशिक आहे का, त्याविषयी देखील सांगा. आणि थोडा एक जोडून प्रश्न विचारतो की जनमानसात या कुष्ठरोगाविषयी किंवा लेप्रेसीविषयी एवढी भीती का आहे, तर त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. सर्वप्रथम की कुष्ठरोग हा अनुवांशिक नाही आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे होणारा आजार नाही. हा संसर्गजन्य आजार आहे, जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. आणि जर कुष्ठरुग्णाने उपचार घेतलेले नाही, तो सांसर्गिक प्रकाराचा असेल, तर त्याच्यापासून ज्याच्या संपर्कात जर खूप जवळचा निकटचा संपर्क आला, वारंवार संपर्क आला, तर त्याला तो आजार हा होऊ शकतो. बरं. आणि मग जनमानसामध्ये किंवा लोकांमध्ये किंवा समाजामध्ये एवढी या कुष्ठरोगाची, लेप्रेसीची भीती का आढळते किंवा लोक घाबरतात का, की जेव्हा अशा व्यक्तीला, बाधित व्यक्तीला जेव्हा बघतात तेव्हा, त्याविषयी देखील त्याच्यामध्ये जर आपण इतिहासामध्ये जर पाहिलं, म्हणजे फार पूर्वीच्या कालावधीमध्ये जेव्हा बहुविध औषधोपचार पद्धती उपलब्ध नव्हती, त्यावेळेस जे कुष्ठरुग्ण होते याचं प्रोग्रेशन हळूहळू व्हायचं आणि ते दृश्य स्वरूपातील विकृती निर्माण व्हायच्या. म्हणजे हातापायाची बोटे जाणे किंवा नाक बसलेलं असणे किंवा डोळ्याची पापणीची उघडझाप प्रॉपर न होणे, शरीरावर गाठी येणे, मोठे मोठे चट्टे येणे. त्यामुळे एक प्रकारची थोडीशी ती विद्रूपता, दृश्य स्वरूपातील विकृती आल्यामुळे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यामुळे बदलला आणि कुष्ठरोगाविषयी भीती निर्माण झाली. पण याच्यामध्ये आता पॉझिटिव्ह बाब, म्हणजे सकारात्मक बाब अशी आहे की आता सध्या जे विकृतीचं प्रमाण आहे, ट्रीटमेंटचा पार्ट, जागरूकता, या सर्व बाबीमुळे आता विकृतीचं प्रमाण हे अतिशय कमी झालेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला आता दृश्य स्वरूपातील विकृतीचे रुग्ण हे आढळून येत नाही. मगाशी तुम्ही एका छायाचित्रात ते प्रमाण पण दाखवलं की देशभरामध्ये किती टक्के आहे आणि विकृतीचं किंवा अफेक्टेड महाराष्ट्रातलं प्रमाण, कृपया त्याविषयी थोडंसं सांगता येईल का, म्हणजे किती टक्के? आपलं जे उद्दिष्ट आहे की विकृतीचं प्रमाण हे आपल्याला आता 0 आणायचं आहे. बरोबर. आणि आता सध्या हे आपलं महाराष्ट्रातील प्रमाण पण 1% कमी आहे. फारच छान. त्यामुळे जे पेशंट दिसतात ते आपल्याला समोरून लक्षात पण येणार नाही का हा कुष्ठरुग्ण असू शकतो, कारण तो त्या प्रोग्रेसिव्ह स्टेजमध्ये गेलेला नाहीये, कारण वेळीच उपचार घेतला तर त्या स्टेजमध्ये तो जात नाही. म्हणजे एक चांगली गोष्ट, महाराष्ट्रामध्ये तो आलेख जो आहे तो खाली जाताना दिसतो आहे. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला हे पण सांगा की कुष्ठरोगाचे म्हणजेच लेप्रेसीचे काय प्रकार आहेत किंवा असतात का, तर असतील तर कसे, काय प्रकार आहेत त्याविषयी देखील सांगा. लेप्रेसीचे सर्वसाधारणपणे 2 प्रकार आहे. असंसर्गिक लेप्रेसी साधारणतः जवळजवळ 80% ते 85% असंसर्गिक असतात, म्हणजे त्यांच्यापासून दुसऱ्याला लेप्रेसी होत नाही. आणि दुसरा सांसर्गिक प्रकार आहे आणि याचं जे निदान आहे ते आपलं क्लिनिकल आहे, म्हणजे याच्यासाठी खूप काही वेगळ्या टेस्ट वगैरे करण्याची गरज नाही. तर साधारणतः अंगावर 1 ते 5 पर्यंत चट्टे असेल किंवा एकच मज्जातंतू जाड झालेला असेल किंवा नसेल झालेला, किंवा जी त्वचेची आपण स्किन स्मिअर एक्झामिनेशन करतो तर त्याच्यामध्ये जर आपल्याला जीवाणू आढळून आले नाही तर त्याला आपण असंसर्गिक रुग्ण म्हणतो. आणि यापेक्षा जास्त चट्टे जर असेल, एकापेक्षा जास्त मज्जातंतू इन्व्हॉल्व झालेला असेल किंवा स्किन स्मिअरमध्ये त्वचेची जी आपण तपासणी करतो त्याच्यामध्ये जीवाणू आढळून आले तर तो सांसर्गिक किंवा त्याला मल्टीबॅसिलरी कुष्ठरोग असं आपण म्हणतो. फारच छान सर, सहज सोप्या भाषेमध्ये तुम्ही आम्हाला कुष्ठरोगाविषयी सांगताय, त्याच्या प्रकारांविषयी आणि जनमानसाचे जे गैरसमज आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करत आहात. तर अजून भरपूर सरांकडून आपल्याला समजून घ्यायचं आहे, शिकायचं आहे. तर मित्रांनो, वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे कुष्ठरोग शोध अभियान याविषयी. आणि महाराष्ट्र राज्याचे जे सार्वजनिक आरोग्य विभाग आहे त्याचे अतिरिक्त संचालक डॉक्टर सांगळे सर आपल्यासोबत आहेत. सांगळे सर, या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. बदलापूरहून आपला एक मित्र आहे अजिंक्य गोळे, यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार अजिंक्य दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा, मला असं विचारायचं होतं की कुष्ठरोग निदान आणि मोफत उपचार पद्धती याविषयी काय सांगाल, आणि लसीकरणाच्या माध्यमातून कुष्ठरोग निर्मूलन होऊ शकतं का? फारच सुंदर असा प्रश्न आहे. निदानाविषयी त्यांनी विचारलं, उपचार प्रश्न विचारलेला अजिंक्यजी. कुष्ठरोगाचं निदान जे आहे ते क्लिनिकल आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला वेगळ्या टेस्ट वगैरे कराव्या लागत नाही. आपण जर कोणत्याही आपल्या
नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जर गेला आणि संशयित जर आपल्याला काही त्याची लक्षणं जर असेल तर त्या ठिकाणी आपलं निदान होऊ शकतं. केवळ कुष्ठरोगाचा चट्टा किंवा जे चेतातंतूची इन्व्हॉल्वमेंट आहे की नाही याच्यावरून देखील आपलं याच्यामध्ये निदान होऊ शकतं. याच्याविषयी आपण उपचाराविषयी जो प्रश्न विचारलेला आहे, 1980च्या दशकात दशकाच्या सुरुवातीपासून आपल्याकडे मल्टी ड्रग ट्रीटमेंट, बहुविध औषधोपचार पद्धती सुरू झालेली आहे आणि अतिशय प्रभावी उपचार पद्धती आहे आणि ही सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही. आणि आपण एक नंतरचा जो छान प्रश्न विचारला, कोणतीही लस आहे की नाही, तर सद्यस्थितीत याच्यावर सध्या तरी कोणतीही लस उपलब्ध नाही आहे. फारच छान. मित्रांनो, असेच तुम्ही फोन करून प्रश्न विचारा, जेणेकरून आपल्याला सरांकडून जास्तीत जास्त ज्ञान घेता येईल आणि आजच्या विषयाविषयी जी संपूर्ण माहिती घ्यायचा आपण प्रयत्न करूया. पुढला प्रश्न माझा तसाच होता, सेम होता अजिंक्य दादा, की कुष्ठरोगाचं निदान कसं, म्हणजे रक्ताची चाचणी करायला पाहिजे का, निदानात्मक काही लक्षणं आहेत त्याविषयी थोडक्यात अजून काही राहिलं असेल तर. जागतिक आरोग्य संघटनेने जे निदानात्मक लक्षणे जे सांगितलेली आहेत ते 3 सांगितली आणि या 3 पैकी जर कोणतेही एक जर लक्षण असेल तर त्याला आपण कुष्ठरोग असं निदान करू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं अगोदर सांगितल्याप्रमाणे की न दुखणारा, न खाजणारा, हायपोपिगमेंटेड, फिक्कट रंगाचा किंवा तांबूस रंगाचा चट्टा जर असेल, ज्याच्यावरती केस नाही आहे किंवा घाम येत नाही, अशा प्रकारचा चट्टा जर असेल तर त्याला आपण एक तपासणी करून त्याचं कन्फर्मेशन करू शकतो. किंवा चेतातंतू, ज्या आपण नर्व्ज म्हणतो, त्या जर जाड झालेल्या असेल, थिकड नर्व्ज जर असेल तर त्याच्यावरून पण निदान होऊ शकतं. किंवा जी त्वचेचा जो चट्टा आहे त्याची जर स्मिअर एक्झामिनेशन केली आणि मायक्रोस्कोप खाली जर आपल्याला जीवाणू आढळून आले तर त्याच्यावरून पण आपण हे निदान करू शकतो. या तिन्हीपैकी कोणत्याही पद्धतीने आपण हे कुष्ठरोगाचं निदान करू शकतो. फारच छान. म्हणजे चट्टा आणि जर तिकडची नस जर जाड झाली असेल आणि स्मिअर करून, हे 3 गोष्टी महत्त्वाच्या आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. आणि सर, असं काही आहे का की असेच लक्षणं दाखवणारे अजून काही त्वचेचे आजार आहेत का, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. आणि कुठली लक्षणं असली म्हणजे ती लक्षणाची जी चिन्ह आहे ती लेप्रेसीची किंवा कुष्ठरोगाची नाहीत, असं पण काही आहे का, तर ते देखील सांगा, जेणेकरून जो काही संभ्रम असतील तो पण निघून जाईल. आता काही लहान मुलांची किंवा व्यक्तींना जन्मखून असते, तर त्या जन्मखुनेचा चट्टा वगैरे असेल तर तो लेप्रसी असत नाही. किंवा खाजणारा चट्टा असेल, बऱ्याच वेळेस फंगल इन्फेक्शन वगैरे त्याच्यामध्ये चट्टे होतात, तर त्याच्यामध्ये किंवा त्याच्यावर स्केल्स असे पापुद्रा वगैरे जर असेल, जे सोरियासिस वगैरे अशा आजारामध्ये होतात, किंवा काळा चट्टा वगैरे असेल तर तो पण कुष्ठरोगाचा चट्टा नसतो. आणि जर खूप वेगाने वाढणारा आहे किंवा परत म्हणजे पुन्हा बरा होतो, पुन्हा येतो, बरा होतो, पुन्हा येतो, अशा प्रकारचा जरी चट्टा असेल तर हे कुष्ठरोगाचे चट्टे नसतात. पण डिफरन्शियल डायग्नोसिस म्हणून आपण तपासणी करून घेतलेली कधीही योग्य. आणि कुठली लक्षणं नसली, म्हणजे कुठली लक्षणं जी आहेत ती नाही, म्हणजे जी चिन्ह आपल्याला दिसतात ती कुष्ठरोगाची नाही आहेत, हे कसं समजायचं किंवा काय त्याविषयी. कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये जनरली याच्या चट्ट्यामुळे वगैरे व्यक्तीला कोणताही त्रास होत नाही, त्याच्यामुळे त्याचे निदानाकडे जास्त कल नसतो. त्यामुळे त्याचं निदान लवकर होणं खूप गरजेचं आहे. आणि हे जे वेगवेगळे प्रकारचे चट्टे आपण जे आता वर्णन केलेलं आहे, याच्यापैकी काही जर असेल, आपल्याला शंका असेल, तर आपण आरोग्य संस्थेमध्ये जाऊन त्याची तपासणी करून घेतलेलं कधीही योग्य. आणि कुष्ठरोगाचा संसर्गिक आहे का त्याविषयी देखील आम्हाला थोडं सविस्तर सांगा. संक्रमण, औषधोपचार न घेतलेला जर रुग्ण असेल आणि तो जर फ्रिक्वेंट कॉन्टॅक्टमध्ये वगैरे जर आला आणि क्लोज कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर फक्त होऊ शकतो. सोबत थोडासा प्रवास झालेला आहे, हस्तांदोलन केलं, एकत्र जेवण केलं तर त्याचा लगेच संसर्ग होत नाही. महत्त्वाचं सर, या वळणावर आपण ना थोडं रॅपिड फायर राऊंड पण खेळूया, जेणेकरून समाजामध्ये कुष्ठरोगाविषयी, लेप्रेसीमध्ये विषयी बरेच गैरसमज आहेत ते दूर व्हायला मदत होईल. वाटलं तर तुम्ही महत्त्वाचा मुद्दा असेल तर सविस्तर उत्तर दिलं तरी चालेल. तर प्रश्न असा आहे की कुष्ठरोग हा कोणते विशिष्ट प्रकारचं, समजा अन्न खाल्लं तर कुष्ठरोग होतो, असं काही आहे का? नाही, असं काही नाही आहे. कुष्ठरोग हा जीवाणूमुळे होतो. त्याचे जीवाणू पण आपण शोधून काढलेले आहेत. 1873 हॅन्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी हे जीवाणू शोधून काढलेले आहे आणि त्या जीवाणूमुळेच होतो. त्यामुळे इतर कोणत्याही गोष्टीमुळे कुष्ठरोग होत नाही. आणि लहान मुलांना कुष्ठरोगाचा म्हणजेच लेप्रेसीचा संसर्ग लवकर होतो, पटकन होतं, असं काही आहे? असं काही नाही आहे, परंतु हा एक इंडिकेटर आपल्या प्रोग्राममध्ये मानला जातो की चाइल्ड
लेप्रसी केसेस जर असेल तर त्याचा अर्थ त्या समाजामध्ये ॲक्टिव्ह ट्रान्समिशन आहे, लहान मुलांमध्ये संसर्ग झालेला आहे, याचा अर्थ कुष्ठरोगाचा प्रसार त्या समाजामध्ये चालू आहे. आणि एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला तर तो कुटुंबासोबत राहू शकतो का, की किंवा कुटुंबासोबत त्याला ठेवणं कितपत योग्य आहे त्याविषयी देखील आम्हाला सांगा. कुष्ठरोग झालेल्या रुग्णाला आयसोलेशन करण्याची गरज नाही. निदान तात्काळ झालं आणि आपण तात्काळ जर उपचार सुरू केले तर सुरुवातीच्या स्टेजमध्येच तो असंसर्गिक होतो. त्यामुळे त्याला कोणत्याही वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट द्यायची गरज नाही. म्हणजे एकटं ठेवायची एकटं वगैरे ठेवायची गरज गरज नाही. नाही. महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की एकटं ठेवणं, त्याच्यापासून लांब राहणं हे काही गरजेचं नाहीये. तर फक्त जवळच्या शासकीय रुग्णालयात, दवाखान्यात जाऊन त्याला औषधोपचार घेणं गरजेचं आहे. पुढे जाऊन सर प्रश्न विचारतो की जर समजा कुष्ठरोगाने बाधित एखादी व्यक्ती असेल, त्याच्या पायाला जखम झाली असेल आणि ती जखम लवकर भरत नसेल, तरी त्याला कुटुंबासोबत ठेवणं योग्य आहे का? आणि समजा ती पुढे जाऊन अजून एक जोडून प्रश्न विचारतो, ती जखम उघडी असेल तर त्या उघड्या जखमेमुळे कुटुंबातल्या इतर व्यक्तींना त्याचा संसर्ग होऊ शकतो का? असे दोन प्रश्न विचार. कुष्ठरोगाचं निदान झाल्यानंतर आपण जर मल्टी ड्रग ट्रीटमेंट सुरू केली तर तो असंसर्गिक होऊन जातो. त्यामुळे त्याच्या जखमेमध्ये कुष्ठरोगाचे जीवाणू वगैरे नसतात. त्यामुळे त्याला वेगळं ठेवण्याची वगैरे काही गरज नाही. फक्त त्याची जी प्रॉपर काळजी जी आहे ती घेणं, बाकीचा संसर्ग, सेकंडरी इन्फेक्शन वगैरे होऊ नये यासाठी काळजी घेणं वगैरे महत्त्वाचं आहे. यावरणार आपल्याला एक फोन आलेला आहे, पाहूया त्यांचा प्रश्न काय. अकोल्याहून आपल्याला फोन आहे, प्रल्हाद दादांचा फोन आहे. प्रल्हाद रावळकर, तर नमस्कार, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा प्रल्हाद दादा. सर, माझं हे म्हणणं आहे की लहान मुलांच्या कितीसाठी काही सुविधा आहेत का? लहान मुलांसाठी लहान मुलांच्या चिठ्ठीसाठी त्यांच्या पायावर पट्टे, हातावर पट्टे. ओके, अजून काही विचारायचं आहे सर तुम्हाला? नाही, एवढं विचार. ओके ओके, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. लहान मुलांना जर समजा संसर्ग झाला तर त्याच्यासाठी काही सोयी सुविधा आहेत का असं? जी आपल्याकडे बहुविध औषधोपचार पद्धती आहे ती वयोगटाप्रमाणे आहे आणि सर्व ठिकाणी त्याचे मंथली म्हणजे पूर्ण एका महिन्याचं पूर्ण पाकिट सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत आणि त्यात त्यांच्या वयोगटाप्रमाणे ते उपचार आपल्या सर्व शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. तर महत्त्वाची बाब की सगळ्या सोयी सुविधा म्हणा, औषधाची जी पाकिट आहेत ती कमी खर्चात का निशुल्क कसं निशुल्क आहे, मोफत उपचार आहे. मोफत उपचार आहे. तर मुळीच अंगावर काढायचं नाही. तर लहान मुलांना किंवा काही बाधा किंवा संशय आला तर जवळच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधायचा. पुढला प्रश्न सर असा आहे की कुष्ठरोगाने बाधित व्यक्ती प्रवास करू शकतो का, किंवा इकडे तिकडे कुठे जाऊ शकतो, कुठे जाऊ शकत नाही वगैरे असं काही आहे का? तर त्याविषयी आम्हाला असं काही नाही. कुष्ठरुग्ण हा सर्वसामान्यप्रमाणे जीवन जगू शकतो. कोणतंही त्याला आपण समाजामध्ये पण डिस्क्रिमिनेशन करणं म्हणजे त्याची आवश्यकता नाही आणि पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. त्यामुळे त्याला कोणतेही बंधन नाही, कोणतेही आयसोलेशन करण्याची गरज नाही, कोणतेही रिस्ट्रिक्शन्स नाही. आणि मग एखादी कुष्ठरोग बाधित व्यक्ती, लेप्रसीने ज्याला झालेली अशी व्यक्ती एखाद्या कार्यालयात म्हणा किंवा कारखान्यात इतर व्यक्तींसोबत काम करू शकते का? त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हो, सर्व ठिकाणी काम करू शकते, प्रोव्हाइडेड की त्यांनी उपचार सुरू करणं गरजेचं आहे. आणि उपचार सुरू केल्यावर लवकर म्हणजे सुरुवातीलाच तो असंसर्गिक होऊन जातो. त्यामुळे त्याच्यापासून दुसऱ्याला कोणताही धोका नसतो. बरं, महत्त्वाची बात आहे की कामामध्ये त्यांचा समावेश करता येईल. तर बिलकुल आपल्याला जे आहे वेगळं पाडायचं नाही, एकटं पाडायचं नाही आहे. पुढला प्रश्न डॉक्टर साहेब, कुटुंबातल्या एखाद्या सदस्याला समजा कुष्ठरोग झाला तर कुठे संपर्क साधायचा? आणि एक जोडून प्रश्न विचारतो की एखादी संशयित व्यक्ती असेल की बाबा कळत नाही आम्हाला की याला कुष्ठरोग आहे का नाही, तर अशा वेळेला संशयित व्यक्तीसाठी काय करावं ते देखील आम्हाला सांगा. अगोदर सांगितल्याप्रमाणे कुष्ठरोगाचे कोणत्याही प्रकारचे लक्षणं जर आढळून आले तर आपल्या नजीकच्या शासकीय आरोग्य संस्थेमध्ये संपर्क साधावा. त्या ठिकाणी आपल्या डॉक्टरांमार्फत तपासणी करून घ्यावी आणि जर निदान झालं तर त्वरित औषधोपचार करून घ्यावा. आणि सर्व ठिकाणी औषधोपचार हे निशुल्क याच्यामध्ये उपलब्ध आहेत, मोफत उपलब्ध आहेत. सर, नाशिकहून आपल्याला फोन आहे, किरण गांगुर्डे यांचा फोन आहे. नमस्कार किरण दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हां सर, क्वेश्चन असा होता. हां, आवाज येतो ना माझा? स्पष्ट येतोय, सलग विचारा प्रश्न. हां,
समजा तो आजार होऊन गेलाय हा हा हा. आणि नंतर डॉक्टरकडे जाऊन बरा झालाय, पण त्याच्याने हात वगैरे वाकडे झाले, तर ते सरळ होण्यासाठी काही आहे का मेडिसिन वगैरे अशी? हो, डिसॅबिलिटी प्रिव्हेन्शन म्हणजे आपण निदान करतो, उपचार करतो आणि जर काही दुर्दैवाने काही डिसॅबिलिटी त्याच्यामध्ये जर आलेली असेल, विकृती जर आलेली असेल, तर त्याच्यासाठी आपल्याकडे उपचार आहेत, त्याच्यासाठी मदत आहे शासकीय स्तरावरून. जर काही त्याच्यामध्ये आपण MCR चप्पल दिली जाते कुष्ठरुग्णांना आवश्यकतेप्रमाणे. डोळ्याचं वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर गॉगल्स दिले जातात. बोटे वगैरे काही वाकडी वगैरे झालेली असेल तर त्या आवश्यकतेनुसार तज्ज्ञांकडून त्याच्यासाठी स्प्लिंट्स दिल्या जातात. आणि खूप आवश्यकता असेल तर रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी, पुनर्रचनात्मक सर्जरी देखील मोफत केली जाते आणि त्यामध्ये रुग्णांना इन्सेंटिव्ह पण दिले जातात. म्हणजे सर्जरी किंवा उपचार घेतल्याबद्दल शासनातर्फे रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी झाल्यानंतर रुग्णाला इन्सेंटिव्ह दिले जातात. इन्सेंटिव्ह दिले जातात, म्हणजे काही निधी दिला जातो. हो, 12,000 रुपये प्रोत्साहनपर भत्ता हा त्या रुग्णाला दिला जातो आणि ज्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली त्यांना 5,000 रुपये भत्ता दिला जातो. फारच महत्त्वाची अशी मदत सरकारतर्फे केली जाते. आणि डॉक्टर साहेब, पुढे असं विचारायचं आहे की गावाच्या पातळीवर प्रशिक्षित असे काही सेवक आहेत का की जे संशयित कुष्ठरोग बाधित व्यक्तीला शोधू शकतील, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगा. गाव पातळीवर आपल्या आशा कार्यकर्ते आहे, यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. ते संशयित रुग्ण ओळखू शकतात आणि मग ते संशयित रुग्ण आपल्या नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे रेफर करून त्यांच्यामार्फत तपासणी करून त्यांचं निदान करू शकतात. याचबरोबर आपल्या ANM, MPW, सुपरवायझर्स, कुष्ठरोग तंत्रज्ञ, वैद्यकीय पर्यवेक्षक हा जो सर्व ग्राम पातळीवरचा स्टाफ आहे, तर त्यांच्यामार्फत आपण संशयित कुष्ठरुग्ण शोधून काढू शकतो आणि संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत त्यांचं निदान करू शकतो. आणि समजा कुष्ठरोगाचा जो उपचार आहे, थोडंसं उपचाराकडे पण आता लक्ष देऊया, त्याविषयी पण आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर खाजगी दवाखान्यामध्ये कुष्ठरोगावर उपचार देण्यात येतात का किंवा देता येऊ शकतात का, त्याविषयी आम्हाला सांगा. कुष्ठरोगाविषयी ज्ञान असलेल्या कोणताही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर त्याच्यावर उपचार करू शकतो. परंतु खाजगी स्तरावर ज्या कुष्ठरोगाची जी औषधे आहेत ती सुट्ट्या स्वरूपात आहेत. आता याच्यामध्ये 3 प्रकारची औषधं आहेत, ती सुट्ट्या स्वरूपात आहेत. आणि आपल्याकडे जे शासकीय स्तरावर जे औषधं दिली जातात ते पाकिटाच्या स्वरूपात दिली जातात. अतिशय सोपी आहे घेण्यासाठी आणि मोफत आहे आणि पूर्ण 1 महिन्याचं पाकिट त्याच्याकडे दिलं जातं. असंसर्गिक जे रुग्ण आहेत त्यांना 6 पाकिटं कंप्लीट करणं गरजेचं असतं आणि जे सांसर्गिक आहे मल्टीवॅसिलरी जे रुग्ण आहेत त्यांना 12 पाकिटं कंप्लीट म्हणजे घेणं आवश्यक असतं. सर, पुन्हा एकदा किती वेळेला किती पाकिटं घ्यायला लागतात किंवा काय, त्याविषयी पण सांगा, म्हणजे जेणेकरून आमच्या मित्रांच्या ते लक्षात राहील. याच्यामध्ये जे असंसर्गिक रुग्ण जे आहे पॉसिबॅसिलरी, तर त्यांना 6 पाकिटं ही 9 महिने कालावधीत कंप्लीट करणे आवश्यक आहे. आणि जे सांसर्गिक रुग्ण आहे मल्टीवॅसिलरी, ज्यांना जास्त चट्टे आहे किंवा चेतातंतू जास्त इन्व्हॉल्व्ह झालेले आहे किंवा स्मिअरमध्ये जीवाणू आढळून आलेले आहे, त्यांनी 12 पाकिटे हे 18 महिन्यामध्ये कंप्लीट करायची. 18 महिन्यामध्ये. आणि सर, तुम्ही 3 औषधांचा उल्लेख केला, तर ती कुठली औषधं आहेत, काही सांगता येईल? याच्यामध्ये रिफॅम्पेसिन, डॅप्सोन आणि क्लोफाझिमाइन ही अत्यंत प्रभावी अशी औषधं आहेत. आणि या औषधांमुळे आता एक थोडंसं जर मी डिटेल सांगायला गेलो की 1980च्या दशकामध्ये ही औषधं आपल्याकडे ही उपचार पद्धती सुरू झाली आणि त्यावेळी जर महाराष्ट्राचाच फक्त आकडेवारी पाहिली तर 10,000 लोकसंख्येमध्ये साधारणतः 62 कुष्ठरुग्ण आढळून येत होते. आणि तेच प्रमाण ह्या औषधोपचार पद्धतीमुळे हे 1 वर आलेलं आहे. ह्या वर्षी 1 पेक्षाही थोडा कमी हा आपला प्रिव्हॅलन्स झालेला आहे. फारच छान. म्हणजे अतिशय प्रभावी आहे, कोणतेही साईड इफेक्ट्स नाही त्याच्यामध्ये. आणि जर काही वाटलं आपल्याला की याच्यामुळे झालं की आपण नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावरती संपर्क साधू शकतो आणि पुढील उपचार घेऊ शकतो. महत्त्वाची आणि आनंदाची अशी बातमी सरांनी आपल्याला दिली आहे की कुष्ठरोगावर औषधोपचार आहेत उपलब्ध आणि निशुल्क शासकीय दवाखान्यामध्ये रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. तर त्याचा लाभ जरूर जे गरजू व्यक्तींनी आहे त्यांनी घेतला पाहिजे. आणि डॉक्टर साहेब, आम्हाला हे सुद्धा सांगा की कुष्ठरोगावर काही पारंपरिक असं औषध आहे का की ते घेतल्यावर, आणि एक सोबत फोन पण आहेत, फोन आधी घेऊया आपण आणि मग या प्रश्नाकडे वळूया. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. बहुतेक कट झालेला आहे. मधुकर दादांचा फोन आहे, बहुतेक पुन्हा आला तर आपण त्यांचा प्रश्न घेऊया. तर काही पारंपरिक अशी काही औषधं आहेत का की जी
ज्याने कुष्ठरोग बरा होऊ शकतो? किंवा काय? कुष्ठरोगावर काही पारंपरिक औषधे नाही आहे. ही जी अगोदर सांगितल्याप्रमाणे मल्टी ड्रग थेरपी हेच हे प्रभावी औषधोपचार याच्यावर आहे. मल्टी ड्रग थेरपी मित्रांनो लक्षात ठेवायची आहे. सरांनी कालावधी देखील सांगितलाय की संसर्ग होणाऱ्या असंसर्गिक रुग्णांनी किती काळ घ्यायचा आणि संसर्गजन्य ज्यांच्यात जे जंतू आढळलेत त्यांनी किती वेळ औषधं घ्यायची आहेत त्याचं सरांनी सांगितलेलं आहे. पुढे सर लसीविषयी आता आपण बघतो की वेगवेगळ्या आजारांवर लसी उपलब्ध आहेत, तर लेप्रेसीवर काही लस उपलब्ध आहे का त्याविषयी देखील आम्हाला जाणून लेप्रेसीवर सध्या तरी लस उपलब्ध नाही आहे, परंतु उपचार पद्धती अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीने रुग्ण तात्काळ बरा होतो. म्हणजे होऊच नाही याच्यासाठी काही लस आहे का? होऊच नाही यासाठी लस नाही आहे, परंतु आता एक पोस्ट एक्सपोजर प्रोफॅलॅक्सिस ज्या कुष्ठरुग्णाच्या जे सहवासित आहे, ज्याच्या निकटच्या संपर्कात आहे, घरामध्येच आहेत, तर त्यांच्यासाठी एक पोस्ट एक्सपोजर प्रोफॅलॅक्सिस एक रिफॅम्पिसिनची एक गोळी आपण दिली जाते आणि ती अतिशय प्रभावी आहे की ज्याच्याकडून संपर्क हा त्याचा कमी प्रमाणात होतो किंवा संपर्क टाळला जाऊ शकतो, संसर्ग टाळला जाऊ शकतो. फारच छान. आणि इंजेक्शनने किंवा सुईने देता येण्यासारखं असं काही औषध आहे का की ज्याने हे जे औषधं आहेत ही ओरली घ्यायची आहे, तोंडानेच घ्यायची आहे, इंजेक्शनद्वारे कोणतेही औषध नाही आहे सध्या. ओके. आणि सर ही जी प्रभावी औषध पद्धती आहे त्याविषयी थोडंसं पुन्हा आम्हाला सांगा की कुष्ठरोगावर कशा प्रकारे प्रभावी औषधं आहेत किंवा काय त्याविषयी थोडक्यात आम्हाला सांगता आलं तर? आपण हे स्लाइडमध्ये आपण हे पाहू शकतो की हे पाकिट याच्यासाठी आहे, MDTचं पाकिट त्याला म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे औषध आहे, डॅप्सोन आहे, रिफॅम्पिसिन आहे आणि क्लोफाझिमिन आहे. बरं. आणि 1980च्या अगोदर फक्त डॅप्सोन हे एकच औषध होतं आणि हे 80 नंतर ही प्रभावी उपचार पद्धती आल्यानंतर अगोदर सांगितल्याप्रमाणे रुग्णांची संख्या खूप कमी झालेली आहे आणि आपण प्रसार रोखण्यामध्ये बऱ्याच अंशी यशस्वी झालेला आहे आणि हे आपल्याला आढळून येणाऱ्या केसेसवरून हे म्हणजे दिसून येत आहे. धन्यवाद डॉक्टर साहेब. तुम्ही साध्या शब्दामध्ये सहज आम्हाला कुष्ठरोग याविषयी माहिती देत आहात आणि महत्त्वपूर्ण माहिती आमच्या मित्रांपर्यंत जनहितासाठी जी आहे प्रसार होत आहे त्याचा तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे कुष्ठरोग शोध अभियानाविषयी आणि महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉक्टर संदीप सांगळे सर आपल्यासोबत आहेत. सर, आम्हाला तुम्ही मल्टी ड्रग थेरपीविषयी सांगितलं, तर हे खाजगी दुकानांमध्ये अवेलेबल आहे का ते पण आम्हाला जाणून घ्यायचं आहे. आणि हे जे बहुविध औषधोपचार म्हणजेच मल्टी ड्रग थेरपी आहे ते घेतल्याचे काय काय फायदे होतात ते देखील आम्हाला सांगा. हे जे 3 औषधं आहे रिफॅम्पिसिन, डॅप्सोन आणि क्लोफाझिमिन हे खाजगी क्षेत्रात पण उपलब्ध आहे, खाजगी दुकानामध्ये देखील उपलब्ध आहेत. परंतु आपल्याकडे जे शासकीय स्तरावर आहे ते पाकिटाच्या स्वरूपात आहे, एकत्रित आहे, मंथली डोजेस आहेत. तर हे आपण जर बाहेरून जर घेतले तर ते आपल्याला सुट्ट्या स्वरूपामध्ये घ्यावे लागतील. बरं. आणि घेतल्याचे फायदे काय याचे फायदे एकतर अगोदर पण सांगितल्याप्रमाणे की रुग्ण पूर्णपणे बरा होतो. बरं. दुसरं, सांसर्गिक रुग्ण असेल तर तो सुरुवातीच्या स्टेजला असंसर्गिक होतो, म्हणजे त्याच्यापासून दुसऱ्याला प्रसार होण्याची शक्यता नाहीशी होऊन जाते. आणि रुग्णासाठी फायदा की तो पुढच्या स्टेजमध्ये म्हणजे कोणत्याही प्रकारची विकृती वगैरे आपण टाळू शकतो. म्हणजे सुरुवातीच्या स्टेजला त्याने जर उपचार केला तर पुढील जी विकृती वगैरे डिफॉर्मिटी येऊ शकते ती आपण टाळू शकतो आणि तो आपलं सर्वसामान्य जीवन जगू शकतो. आणि जेव्हा निदान झालं तेव्हा वेळेवर औषध उपचार घेणं, चालढकल न करणं हे किती आवश्यक आहे त्याविषयी देखील आम्हाला सांगा. वेळेवर उपचार जर घेतला नाही तर मग आपण जे लक्षणांमध्ये पाहिले की पुढची जी लक्षणं आहे, त्वचेवर गाठी येणे किंवा अल्सर होणे, चेतातंतूंचं जाड होणे आणि त्याचं जास्त प्रभावी झाल्या की मग त्याचे वेगवेगळ्या शरीराच्या अवयवावर परिणाम होऊ शकतो. तर तो आपण एकतर टाळू शकतो आणि संसर्ग टाळू शकतो. बरं. आणि व्यक्ती कुष्ठरोगातून पूर्णपणे बरा झालेला आहे हे कसं ओळखता येतं? त्यांनी जर पूर्ण ट्रीटमेंट जर घेतलेली असेल तर तो म्हणजे त्यांनी 9 महिन्यामध्ये जर
पॉसिव्हॅसिलरी किंवा असंसर्गिक रुग्ण असेल, 9 महिन्यामध्ये 6 पाकिटं जर घेतलेली असेल तर त्याला आपण रिलीज फ्रॉम ट्रीटमेंट म्हणतो, म्हणजे तो बरा झालेला आहे असं समजतो. किंवा मग 12 पाकिटं जर 18 महिन्यात घेतलेले असेल तर तो बरा झालेला. परंतु ज्या चट्टे वगैरे आहेत त्या हळूहळू कमी होतात, पूर्णपणे नाहीसे होतात किंवा होत नाही, पण नवीन चट्टे वगैरे निर्माण होत नाही. आणि समाज म्हणून आपण कशी मदत करू शकतो की व्यक्तीचं निदान होण्यासाठी किंवा दुसऱ्यासाठी आपण कशी मदत करू शकतो त्याविषयी देखील आम्हाला सांगा. याच्यामध्ये जागरूकता एक खूप महत्त्वाची आहे. जे गैरसमज जे त्याच्यामध्ये गैरसमज जे आहेत तर ते एक दूर करण्यासाठी आपण आपलं योगदान त्याच्यामध्ये आपण देऊ शकतो. आणि आपल्याकडे जर स्वतः तपासणी केली, काही संशय वाटला आपल्याला, काही चट्टा वगैरे असेल तर ती आपण तात्काळ तपासणी करून त्याचं निदान करून घेऊ शकतो आणि तात्काळ उपचार करून घेऊ शकतो. आणि आपल्या आजूबाजूला जर असं कोणी संशयित असेल तर त्याविषयी जागरूकता वाढवून आपण लवकरात लवकर त्यांना उपचाराखाली आणू शकतो. आणि चट्ट्याची जागा बदलते वगैरे असं काही आहे का? चट्ट्याची जागा जर तो उपचार जर घेतला तर मग बदलत वगैरे नाही, परंतु उपचार जर घेतला नाही तर चट्ट्याची संख्या वगैरे वाढू शकते. आणि हे जे बहुविध औषध उपाययोजना आहे, मल्टी ड्रग थेरपी आहे, त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का त्याविषयी देखील आम्हाला? त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे नाही. रिपॅम्पेसिनचं थोडीशी लघवी लाल रंगाची वगैरे होणे असं होऊ शकतं, परंतु असे विशेष असे साईड इफेक्ट कोणत्याही औषधाचे नाही आहे. आणि थोडंसं त्वचा काळपट रंगाची वगैरे होणे हे क्लोफाझिमाइन औषधामुळे काही रुग्णांना ते होऊ शकतं. आणि औषधोपचार घेत असताना काही काळजी घेतली पाहिजे असं? औषधोपचार घेताना नियमितपणे औषधोपचार घेणे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये खंड पडू न देणे आणि विहित वेळेमध्ये पूर्णपणे उपचार म्हणजे पूर्ण करणे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जसं आपण आधी बोललेलो की इतर त्वचेचे आजार पण आहेत, तर विटिलिगो ज्याच्यामध्ये जो आहे शरीराचा जो रंग आहे तो पांढरसट पडतो, तर त्याच्यामध्ये विटिलिगोमध्ये आणि लेप्रसीमध्ये म्हणजेच कुष्ठरोगामध्ये कसा फरक करता येणार? व्हिटिलिगोमध्ये मेलॅनिन पिगमेंट नसतात, त्यामुळे ते पांढरा रंगाचा तो डाग असतो. आणि त्याच्यामध्ये बाकीचं जे आहे आपला हा न दुखणारा, न खाजणारा, संवेदना नसणारा हा कुष्ठरोगाचा चट्टा असतो. व्हिटिलिगोमध्ये ह्या गोष्टी आढळून येतात. ओके. आणि समजा औषधोपचार घेतल्यावर पुन्हा हा कुष्ठरोग उद्भवू शकतो का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. याच्यामध्ये रिलॅप्सचं प्रमाण जवळजवळ नाही आहे, म्हणजे औषधोपचार घेतल्यानंतर पुन्हा उद्भवण्याचं काही कारण माहीत नाही. आणि जी विकृती समजा आली असेल तर ती पूर्ण बरी होते का, किंवा त्याविषयी काय सांगा? विकृतीच्या बाबतीमध्ये आपल्याला आता वेगवेगळ्या ट्रीटमेंट मॉडॅलिटीज उपलब्ध आहे, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज आहे आणि त्याच्यानुसार आपण त्याचं एक रिहॅबिलिटेशन, मेडिकल रिहॅबिलिटेशन आपण जे म्हणतो त्या पद्धतीने करू शकतो. रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी आपल्या शासकीय रुग्णालयामध्ये आणि काही स्वयंसेवी संस्थांच्या हॉस्पिटलमध्ये पण मोफत याच्यामध्ये आपण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी करतो. आणि सर, ग्रामीण भागात कुष्ठरोगाशी निगडीत बऱ्याच समज, गैरसमज किंवा अंधश्रद्धा आहेत, तर त्याविषयी तुम्ही काय सांगा? अगोदर सांगितल्याप्रमाणे की हा एक कमी संसर्ग असणारा संसर्गजन्य आजार आहे आणि हा जीवाणूंमुळे होतो, इतर कोणत्याही कारणामुळे होत नाही. हा अनुवांशिक नाही आणि इतर जे काही गैरसमज आहेत ते कोणतेही नाही, फक्त हा जीवाणूमुळे होणारा एक आजार आहे. आणि कुष्ठरोगाच्या प्रतिक्रियेमुळे म्हणजे काही रिॲक्शन वगैरे येते का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. कुष्ठरोगाचे औषधोपचार असताना काही रिॲक्शन वगैरे क्वचित प्रसंगी येऊ शकते, ज्याच्यामध्ये ताप येणे किंवा चट्टेची साईज वाढणे किंवा लालसर रंगाचे होणे, सूज येणे, अशा प्रकारचं होऊ शकतं. अशा वेळेस जर आलं तर ते आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन उपचार घेणं आवश्यक आहे. आणि त्या रिॲक्शनवर उपचार करता येतात? बरं. आणि थोडंसं तुम्ही पुनर्वसन, मगाशी शब्द रिहॅबिलिटेशन विषयी बोललात, तर त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. कसं पुनर्वसन केलं जातं? याच्यामध्ये ज्यांना विकृती वगैरे आलेली आहे किंवा हातापायाची बोटे वगैरे गेलेली आहे, तर आता सुदैवाने याचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. ग्रेड 2 डिफॉर्मिटी, ज्याला व्हिजिबल डिफॉर्मिटी म्हणतो, हे प्रमाणच खूप कमी झालेलं आहे. पण ज्यांना अगोदर वगैरे झालेलं आहे त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग काही स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने वगैरे आपण देऊ शकतो. मेडिकली आपण त्यांना काही स्प्लेंड्स वगैरे देऊ शकतो. काही रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी त्याच्यामध्ये करू शकतो, जेणेकरून तो आपलं उर्वरित जे आयुष्य आहे ते सर्वसामान्यांप्रमाणे जगू शकतो.
आणि हे पुनर्वसन करणं का गरजेचं आहे, का आवश्यक आहे, त्याविषयी देखील आम्हाला सांगा, म्हणजे महत्त्व अधोरेखित होईल पुनर्वसनाचं. याच्यामध्ये समाजामध्ये कुष्ठरोगाविषयीचे पूर्वीपासूनचे आलेले जे गैरसमज आहेत, तर त्याच्यामध्ये याचा एक सोशल डिस्क्रिमिनेशन बऱ्याच प्रमाणात झालेलं आहे. आता जागरूकता वगैरे वाढल्यामुळे कमी झालेलं आहे. बहुविध औषधोपचार पद्धती आल्यामुळे विकृतीचं प्रमाण कमी झालेलं आहे. परंतु ज्या रुग्णांना जे झालेलं आहे ऑलरेडी यापूर्वीच झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी हे पुनर्वसन महत्त्वाचं आहे, जेणेकरून ते आपलं आयुष्य सामान्यपणे जगू शकतात. आणि सर, स्वयंसेवी संस्था आहेत काही जे कुष्ठरोग निर्मूलनामध्ये मदत करतात किंवा काय, तर त्याविषयी तुम्ही काय सांगणार, म्हणजे ते कशा प्रकारे सहयोग देतात, कशा प्रकारे सहकार्य करतात, त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. आपल्याकडे स्वयंसेवी संस्था रुग्णालयीन तत्वावरील आहे. ज्यांना काही उपचार वगैरेची आवश्यकता आहे, अल्सरसाठी ट्रीटमेंटची गरज आहे किंवा काही ॲम्प्युटेशन वगैरे झालेलं आहे त्यासाठी, रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीसाठी मदत करतात. आणि सोशल आणि व्होकेशनल रिहॅबिलिटेशन, त्यांना त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन करण्यासाठी काही ट्रेनिंग वगैरे हे आपल्या काही स्वयंसेवी संस्था देतात आणि जेणेकरून तो त्याचा नियमितपणे आपला उदरनिर्वाह चालू शकतो. तर अशा प्रकारचे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप स्वयंसेवी संस्थांचं खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे आणि अशा प्रकारचे रुग्णांना याचा एक इमोशनल आणि सामाजिक याच्या दृष्टीने देखील खूप चांगला सपोर्ट मिळत आहे. आणि हे जे कुष्ठरोग शोध अभियान आहे त्याचं नियोजन कसं केलं जातं, त्याविषयी देखील कृपया आम्हाला सांगा. कुष्ठरोगाच्या बाबतीमध्ये थोडंसं विस्तृत सांगायचं जर झालं तर हा जो चट्टा आहे त्याच्यापासून रुग्णाला शक्यतो त्रास होत नाही. आणि जर तो चट्टा आपल्या पाठीवर वगैरे असेल तर बऱ्याच वेळा तो लवकर लक्षात पण येत नाही. त्याच्यामुळे त्याचं निदान लवकर होणं गरजेचं आहे. आणि या व्यतिरिक्त काही अशा योजना आहेत का, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. याच्याविषयी आता ट्रीटमेंट सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आहे. रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज त्याच्यासाठी मोफत आहे. पायामध्ये वगैरे काही बधिरता वगैरे आलेली असेल, त्याला अल्सर वगैरे काही असेल तर मग MCR चप्पल वर्षातून 2 वेळा दिली जाते. डोळे जर इन्व्हॉल्व वगैरे झालेले असेल त्याच्यासाठी गॉगल्स दिले जातात. बोटे वगैरे काही त्याच्यामध्ये डिफॉर्मिटी आलेली असेल तर स्प्लिंट्स दिले जातात. बरं. आणि सर, समजा खाजगी रुग्णालयात एखादा कुष्ठरोग बाधित व्यक्ती गेला किंवा समाजाच्या वेगवेगळ्या स्तरामध्ये कुष्ठरोगाचे रुग्ण असू शकतात, तर त्याची शासन किंवा सरकार कशा प्रकारे नोंद करून घेतं किंवा कशा प्रकारे नोंदणी केली जाते, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. खाजगी रुग्णालयामधून रिपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि आता महाराष्ट्र शासनाने 30 ऑक्टोबर 2025 रोजी अधिसूचना काढलेली आहे आणि ज्यामध्ये सर्व खाजगी व्यावसायिकांनी हे कुष्ठरुग्ण म्हणजे त्यांच्याकडे निदान झालेलं कुष्ठरुग्ण हे याची माहिती कळवणे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. हे लेप्रसी हा नोटिफायबल डिसीज हा आपल्याकडे आता ह्या वर्षी करण्यात आलेला आहे, जेणेकरून की आपल्याकडे सर्व कुष्ठरुग्णांची नोंद ही शासन स्तरावर केली जाईल. सर, हा तुम्ही नोटिफायबल डिसीज हा शब्द प्रयोग केला, तर त्याचा अर्थ कृपया आम्हाला सांगा. नोटिफायबल डिसीज म्हणजे नोटिफायबल डिसीज म्हणजे त्याला आपल्याला कायद्याने रिपोर्ट करणं बंधनकारक आहे. म्हणजे कुणाकडे जरी तो पेशंट गेला आणि त्यांनी कन्फर्म केलं की हा लेप्रसी आहे तर तो त्यांनी रिपोर्ट करणं हे बंधनकारक आहे. आणि त्यांनी कोणाला रिपोर्ट करायचं किंवा त्यांनी आपल्या जवळच्या शासकीय संस्थेमध्ये म्हणजे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा जवळच्या शासकीय संस्थेमध्ये त्याची सूचना, त्याचं डिटेल्स कळवणं बंधनकारक आहे. बरं. आणि सर, कुष्ठरोगाची जी शोध मोहीम आहे, अभियान आहे, तर त्याच्यातला एखादा अनुभव तुमचा आम्हाला ऐकायला किंवा जाणून घ्यायला आवडेल, जेणेकरून आम्हाला जे आहे ग्रासरूट लेवलवर कसं काम चालतं किंवा तळागाळात कसं काम चालतं त्याविषयी. राज्यस्तरावरून जर पाहिलं तर गेल्या 8 वर्षापासून कुष्ठरोग शोध अभियान हे घेतलं जातं. याच्यामध्ये घरोघर जाऊन सर्व व्यक्तींची ग्रामीण भागामध्ये तपासणी केली जाते आणि शहरी भागामध्ये काही हायरिस्क पॉकेट जे आहेत त्या ठिकाणी सर्व व्यक्तींची ही तपासणी केली जाते. आणि यामध्ये जर आपण पाहिलं गेल्या 7-8 वर्षामध्ये तर जवळजवळ 20 ते 25% रुग्ण हे ह्या मोहिमेदरम्यान शोधले जातात. आता मागील वर्षी जी मोहीम झालेली होती त्याच्या मागील 4 ते 5 हजार रुग्ण ह्या मोहिमेदरम्यान शोधले गेले. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की ह्या कुष्ठरुग्णाची जी म्हणजे कुष्ठरोगाची जी लक्षणं आहे त्याच्यापासून जास्त त्रास होत नाही, त्यामुळे रुग्णाला त्याचं महत्त्व कळत नाही. आणि जर तो पाठीवर वगैरे चट्टा असेल तर तो स्वतःहून त्याच्या लक्षात पण येत नाही. तर ह्या मोहिमेद्वारे आपण हे
एवढे सगळे रुग्ण वेळीच शोधलेले आहे आणि ते वेळीच शोधले, त्याच्यामुळे ते तात्काळ उपचाराखाली आले आणि त्याच्यामुळे पुढील प्रसार थांबण्यास आपल्याला मदत झालेली आहे आणि त्या रुग्णांचा पुढील भविष्यामध्ये विकृती होणार नाही याची खात्री झालेली आहे. सांगळे सर, तुमचा एवढा प्रदीर्घ अनुभव आहे, अतिरिक्त संचालक आहात आपण सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्याचे, तर आम्हाला थोडा अजून अनुभव किंवा अजून कुठल्या लाभकारी अशा शासकीय योजना आहेत ज्याचा लाभ आमच्या मित्रांना घेता येईल अडीअडचणीच्या वेळी, त्याविषयी आम्हाला कृपया सांगा. यामध्ये जर स्वयंसेवी संस्था किंवा शासकीय रुग्णालयामध्ये रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी जर करायची असेल तर ती मोफत आहे. त्याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे रुग्णाला देखील त्याच्या प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो आणि जर डिफॉर्मिटी असेल त्याच्या पर्सेंटेजप्रमाणे बाकीच्या संजय गांधी निराधार योजना, अंत्योदय योजना किंवा मोफत बस प्रवास वगैरे ह्या ज्या योजना आहेत त्या डिफॉर्मिटीप्रमाणे आणि त्याच्या डिसॅबिलिटीप्रमाणे हे सर्व लाभ त्यांना मिळू शकतात. फारच छान सर. सर, आजच्या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपण खास पुण्याहून इथे आलात आणि आजचा जो महत्त्वपूर्ण विषय त्याच्यावर आम्हाला छान मार्गदर्शन दिलं, त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा आपला आजचा विषय लेप्रेसी विषय आपण जाणून घेतला. तर असाच एक नवीन विषय घेऊन आम्ही आपल्या भेटीला येणारच आहोत, कारण मित्रांनो वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपण येणारच आहोत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.